प्रत्येक वेळी एक्झामचा रिझल्ट कमी लागला, बॅकलॉग जास्त दिसले की आपण मुलांवरती ब्लेम ठोकून मोकळे होतो की यार मुलांनी अभ्यास करायला पाहिजे होता, मुलांना काय अकला नाहीत, इंजिनिअरिंग झेपत नाही आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी. आता हे काही अंशी जरी मी मान्य करत असलो तरी मी पूर्णपणे याला ॲग्रीड नाही आहे, कारण मित्रांनो आज मी एक अशी केस घेऊन आले तुमच्यासमोर जी तुम्ही डिटेलमध्ये जर बघितली तर तुम्हाला सुद्धा शॉक बसेल आणि खूप सारे क्वेश्चन मार्क क्रिएट होतील की बाबा माझ्या पण सोबत काही असंच तर होत नाही आहे ना की ज्याच्यामुळे मला इतके सारे बॅकलॉग लागत आहेत. तर कमेंट सेक्शन तुमच्यासाठी ओपन आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा. मित्रांनो नमस्कार, मी रौनक सर आणि मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय तुमच्या लॅडकॅप प्लॅटफॉर्मवरती ज्याचं नाव आहे आलसी इंजिनियर. मीनवाईल आय नो की तुम्ही लोकांनी अभ्यासाला सुरुवात केलीच असेल, पण जे तुमचे न्यूमेरिकल बेस्ड सब्जेक्ट्स आहेत किंवा बरेच सारे असे कोर्सेस आहेत की जे आलसी इंजिनियरच्या प्लॅटफॉर्मवरती ऑलरेडी अवेलेबल आहेत. आणि हो, तुम्हाला जो खाली नंबर दिसतोय त्या नंबरला कॉल केल्यानंतर फ्लॅट 300 रुपीज ऑफ मिळणार आहेत. कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास करायचा असेल तुम्हाला आणि जर बॅकलॉग नको असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे. चला केस डिस्कस करूया. बीईची एक स्टुडंट जिने मला तिचा रिझल्ट पाठवला, ज्या रिझल्टमध्ये इनिशियली 2 सब्जेक्टमध्ये ती फेल होती. तर तुम्हाला इथे 2 सब्जेक्ट FF दिसत असतील आणि या दोन्ही सब्जेक्ट्समध्ये तिला गॅरंटी होती की खूप चांगले मार्क्स मिळायला पाहिजे होते, म्हणून तिने हे दोन्ही सब्जेक्ट्स जे आहेत त्याची फोटोकॉपी मागवली. 260 असे पैसे देऊ. आता फोटोकॉपी आल्यानंतर एक जो सब्जेक्ट होता त्याच्यामध्ये तर गॅरंटेड तिचे मार्क्स वाढतच होते, गॅरंटी वॉरंटी होती. आणि जो दुसरा सब्जेक्ट होता त्याच्यामध्ये काउंटिंगमध्ये मार्क्सच पकडले नव्हते. आता तुम्ही म्हणाल तुम्ही म्हणणं वेगळं आणि सर तुम्ही दाखवणं वेगळं, तर मी तुम्हाला क्लिअरली दाखवतोय. पहिल्यांदा सीन बघून घ्या. इथे हा तो पेपर ज्याचं नाव आहे फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन, ज्याच्यामध्ये तिला 20च मार्क्स आहेत. क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4 मध्ये क्वेश्चन नंबर 4 तुम्ही बघू शकता ज्याच्यामध्ये काहीही मार्क्स दिलेले नाहीयेत. तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये आयडियली तिला ऑलरेडी ए क्वेश्चन सब क्वेश्चन मध्ये 2 आणि बी सब क्वेश्चन मध्ये किती मार्क्स मिळाले 3, म्हणजे टोटल तिचे 5 मार्क्स क्लिअरली ऍड होत होते आहे त्या टोटल मध्ये. हे तुम्हाला इथे क्लिअरली कळते का बघा. तुम्ही म्हणाल सर नुसत्या स्क्रीनशॉटवरती आम्हाला काय तसा ट्रस्ट नाहीये, तर ओके मित्रांनो तुम्ही इथे बघू शकताय. हाच आहे तो पेपर, आय गेस तुम्हाला दिसतोय. हाच तो पेपर आहे ज्याच्या क्वेश्चन नंबर 4 मध्ये क्लिअरली डॅश केलेला आहे. आणि हा पेपर जेव्हा तुम्ही थ्रू आउट स्क्रोल कराल तेव्हा तुम्हाला दिसेल क्वेश्चन नंबर 4 क्लिअरली अटेम्प्टेड आहे. क्वेश्चन नंबर 4A सॉल्व्ह केलाय. ए मध्ये 2 मार्क्स आहेत, बी मध्ये तिला 3 मार्क्स आहेत आणि याची टोटल जी आहे 5 मार्काची इथे क्लिअरली केलेली आहे. आता मला सांगा, जेव्हा फोटोकॉपीवरून हे पेपर रिव्हॅल्युएशनला जातात तेव्हा रिव्हॅल्युएशनला हे जे 5 मार्क्स आहेत हे 5 मार्क्स काय व्हायला पाहिजे होते? सिम्पली तुमच्या रिझल्टमध्ये 20चे मार्क्स चेंज होऊन काय व्हायला पाहिजे होते? 25 व्हायला पाहिजे होते. आता बघा सीन काय झाला. तिने दोन्ही पेपर रिव्हॅल्युएशनला दिले. एक पेपर ज्याच्यामध्ये तिला फेल दाखवलं होतं त्याच्यामध्ये 17चे डायरेक्ट 35 झाले, ज्याच्यात ती पास झालीच हो. पण जो पेपर मी तुम्हाला आता दाखवला त्याच्यामध्ये 20 मार्कामध्ये काहीही चेंज झाला नाही. आता तुम्ही म्हणाल नाही नाही काही पर्सेंटेज असेल तरच ते ॲडिशनमध्ये तेवढे मार्क्स दिसतात वगैरे, असं काहीही नाही आहे. जर 20चे 25 मार्क्स होत असतील तर ग्रेस मार्कचा क्रायटेरिया पण कदाचित लागू झाला असता आणि ती विद्यार्थी इथे क्लिअरली पास झाली असती. आता मला पहिली तो गोष्ट सांगा, हा जर तुम्ही ओव्हरऑल सीन बघितला तर पहिली गोष्ट पेपर व्यवस्थित चेक होणं गरजेचं होतं. एक्झामिनर कडून चला समजू शकतो एखादी मिस्टेक झाली, त्याच्यानंतर मॉडरेटर कडून हा पेपर चेक होणं गरजेचं होतं. आता तुम्ही म्हणाल सगळे पेपर काय मॉडरेटर चेक करत नाही, चला ते पण ॲग्रीड. आता हे जे 5 मार्क्स राहिलेत हे कुठेतरी फोटोकॉपी मागवल्यानंतर जेव्हा रिव्हॅल्युएशनला जातात ते रिव्हॅल्युएशनवाले जे टीचर्स आहेत त्यांच्याकडून तरी हे कुठेतरी ऍड होणं गरजेचं होतं. आयडियली हा सब्जेक्ट तिचा फेल नाहीच आहे, म्हणजे तिला 520 540 काहीतरी रुपये भरायला लागले आणि त्याच्यानंतर तिला कळलं की तिचा रिझल्ट पास आहे आणि याच्यामध्ये तर चेंज सुद्धा नाहीये. मित्रांनो तुम्ही मला सांगा, जर असं विद्यार्थ्यांसोबत होत असेल तर कसं पुढे जाणार मुलं आपले? मित्रांनो तुम्हाला पटलं असेल तुमच्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट. तयारी थोडी चांगली करा जेणेकरून 20-25च्या रेंजमध्ये तुम्ही अडकणार नाही आणि तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू सो मच. ना बैकलॉग का डर, ना रिजल्ट की चिंता, अब इंजीनियरिंग में सिर्फ स्कोर ही स्कोर होगा. टॉप क्लास लर्निंग, हैंड रिटन नोट्स, सॉल्व PYQs, स्ट्रेटेजी सेशंस, डाउट सेशंस, 1-to-1 टीचर इंटरैक्शन के साथ अब यूनिवर्सिटी वाइज क्यूरेटेड, अपडेटेड, प्री रिकॉर्डेड कोर्सेज आपको मिलेंगे आलसी इंजीनियर के ऐप पर. ट्रस्टेड बाय 2 लाख+ स्टूडेंट्स. जॉइन अस, डाउनलोड द ऐप नाउ. थैंक यू.